मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे। आज सकाळी 10 वाजता उपसमितीची बैठक आहे। विखे पाटलांची काल न्यायमूर्ती शिंदेंसोबत बैठक झाली होती आणि त्यानंतर आज उपसमिती पुन्हा एकदा बैठकीत आहे। आपल्यासोबत गणेश कवडे जोडले गेलेले आहेत, अधिक माहिती देत आहेत गणेश। गणेश, आज उपसमितीची पुन्हा एकदा बैठक आहे असं समजतंय, त्याविषयी तुम्ही अधिक माहिती काय द्याल? नक्कीच अत्यंत महत्त्वाची बैठक आहे ती आज पुन्हा एकदा पार पडताना पाहायला मिळणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या कालच्या सूचना त्या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती मराठा उपसमितीच्या बैठकीमध्ये आज पुन्हा नव्याने आहे ती चर्चा होणार आहे आणि त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या कुठल्या मागण्या आहेत त्या पूर्ण करता येतील सरकारच्या वतीने या सगळ्या संदर्भात आहे तो विचार केला जाणार आहे। कारण की प्रामुख्याने मनोज जरांगे पाटील यांनी आणखी काही नवीन मागण्या आहेत त्या ऍड केलेल्या आहेत आणि प्रामुख्याने जे गेल्या वेळेस आंदोलन झालं होतं आणि यामध्ये काही नागरिकांवर आहे ते गुन्हे दाखल झाले होते, हे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी देखील एक मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात येते आणि त्यामुळे सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि हे गुन्हे दाखल केलेले व आर्थिक मदत या सगळ्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आज मराठा उपसमितीच्या बैठकीमध्ये यावर चर्चा होताना पाहायला मिळणार आहे। नक्कीच गणेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय बैठकींचं सत्र आता पुन्हा एकदा सुरू झालं आहे। कालच्या बैठकीनंतर आज उपसमितीची पुन्हा एकदा बैठक होते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।